कधी कधी आयुष्य एका दिवसात सगळं बदलून टाकतं. सकाळी घरात आनंदाचा सुवास पसरलेला असतो आणि संध्याकाळपर्यंत त्याच घरात शांतता इतकी दाटून येते की श्वास घ्यायलाही जड व्हावं. ही गोष्ट आहे सातारा जिल्ह्यातल्या दरे गावातल्या एका सैनिकाची. पण त्याहून ही गोष्ट आहे एका अपूर्ण राहिलेल्या संसाराची, एका नवजात लेकराच्या आयुष्यभराच्या पोकळीची आणि एका कुटुंबाच्या कोलमडलेल्या स्वप्नांची. साताऱ्याच्या डोंगररांगांमध्ये वसलेलं दरेगाव फार मोठं नाही, फार गजबजलेले नाही. इथे लोक कमी बोलतात, पण जे बोलतात ते मनातून बोलतात. याच गावात प्रमोद परशुराम जाधवचा जन्म झाला. घर परिस्थितीनं साधं होतं. शेत, कष्ट आणि प्रामाणिक जगणं हेच आयुष्य. लहानपणीच आईचं छत्र हरपलं आणि त्याच दिवसापासून प्रमोद थोडा लवकर मोठा झाला. आई गेल्यानंतर घरात पोकळी निर्माण झाली होती, पण त्याच पोकळीने त्याला आतून अधिक कणखर केलं. शाळेत असताना इतर मुलं सुट्टीत खेळायला पळायची, पण प्रमोद मात्र शाळेच्या मैदानात एनसीसी ची परेड पाहत उभा राहायचा. तिरंगा पाहिला की त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक यायची. शिक्षक विचारायचे, काय व्हायचंय रे? तो शांतपणे म्हणायचा, जवान. कुणी हसायचं, कुणी दुर्लक्ष करायचं, पण त्याच्या मनात निर्णय पक्का होता. आई गेली असली तरी तिच्या आठवणींमध्ये तो स्वतःला सिद्ध करायचं स्वप्न पाहत होता. सैन्यात जाण्याचा प्रवास सोपा नव्हता. पहिला प्रयत्न फसला, दुसऱ्या वेळीही अपयश आलं. अनेक जण म्हणाले, सोड आता, दुसरं काहीतरी कर. पहाटे उठून धावायचा, ऐकायला तयार नव्हता. दिवसभर शेतात राबायचा आणि संध्याकाळी पुन्हा व्यायाम. शरीर थकत होतं, पण मन थकत नव्हतं. शेवटी तो दिवस आला. भरतीचं पत्र हातात पडलं आणि घरात पहिल्यांदाच निखळ आनंद ओसंडून वाहिला. वडिलांच्या डोळ्यात पाणी होतं, भीतीचं आणि अभिमानाचं. प्रशिक्षणासाठी घर सोडताना प्रमोद फारसं बोलला नाही. फक्त एवढंच म्हणाला, मी परत येईन, पण बदललेला. सैन्याचं आयुष्य त्याला शिकवत होतं शिस्त, संयम आणि त्याग. पुढे त्याची नियुक्ती लेह लडाख सारख्या कठीण भागात झाली. उणे तापमान, बर्फ, प्राणघातक थंडी हे सगळं त्याच्यासाठी रोजचं होतं. घरी फोन आला की तो कधीही त्रास सांगत नसे. सगळं ठीक आहे एवढंच म्हणायचा. प्रत्यक्षात मात्र प्रत्येक दिवस आव्हानात्मक होता. याच काळात त्याचं लग्न झालं. साधं लग्न, मोठा थाट नाही, पण मनात प्रचंड आशा. ऋतुजा शांत, समजूतदार. तिला माहिती होतं की हा माणूस अर्धा देशाचा आहे. संसार फोन कॉलवर चालायचा. प्रत्येक कॉलच्या शेवटी तो संवाद, काळजी घे. दोघांना माहिती होतं की भेटी कमी, विरह जास्त. काही महिन्यांनी ऋतुजा गरोदर असल्याची बातमी आली. प्रमोदचा आवाज बदलला. तो आनंद लपवू शकला नव्हता. मुलगीच हवी, तो हसत म्हणायचा. लेकीसाठी नाव सुचवायचा, भविष्यासाठी स्वप्न रंगवायचा. डिलिव्हरीच्या वेळी घरी असायचं हा त्याचा हट्ट होता. आई नसल्यामुळे पत्नीला एकटं सोडायचं नव्हतं. सुमारे 8 दिवसांपूर्वी तो सुट्टीवर गावी आला. घरात तयारी सुरू झाली. भीती आणि आनंद दोन्ही एकत्र. डिलिव्हरीचा दिवस उजाडला. सकाळी ऋतुजाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं थोडा वेळ लागेल. प्रमोद बाहेर पडला. औषधं घेऊन येतो एवढंच तो म्हणाला. कुणालाच माहिती नव्हतं की हे शेवटचे शब्द ठरणार आहेत. वाडे फाट्याच्या दिशेने जात असताना एका क्षणात सगळं संपलं. आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. प्रमोद जागीच गेला. रुग्णालयात एका बाजूला नव्या जीवासाठी प्रयत्न सुरू होते आणि दुसऱ्या बाजूला मृत्यूची बातमी गावाकडे पोचत होती. कोण सांगणार, कसं सांगणार, हा प्रश्न सगळ्यांना पोखरत होता. काही तासात ऋतुजाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आनंदाचे क्षण, पण लगेच आभाळ फाटल्यासारखी बातमी. तिच्या पायाखालची जमीन सरकली. नर्स, नातेवाईक, गावकरी सगळे तिला सावरण्याचा प्रयत्न करत होते. अंत्यसंस्काराची वेळ आली. शासकीय इतमामात तिरंगा, सॅल्यूट आणि या सगळ्यात स्ट्रेचरवरची ओली बाळंतीण. 8 तासांची लेख. ऋतुजाने थरथरत्या हाताने पतीच्या चेहऱ्यावरून शेवटचा हात फिरवला. तो क्षण शब्दात सांगता येणार नाही. उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज नव्हता. आज ती लेक फार लहान आहे. तिला कळणार नाही की तिचा बाप कोण होता, पण उद्या जेव्हा ती मोठी होईल तेव्हा तिला सांगितलं जाईल, तुझा बाप सैनिक होता.
देशासाठी उभा राहिला आणि एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे तो परत आला नाही. ही गोष्ट फक्त ऐकून विसरण्याची नाही, हा थांबून विचार करण्याचा क्षण आहे. कारण आज रस्त्यावरून जाताना जरा गाडी सावकाश चालवा, कारण कदाचित तुमच्या एका क्षणाच्या घाईमुळे कुणाच्या घरातला दिवा आयुष्यभरासाठी मंदावू शकतो. रस्त्यावरचा एक निष्काळजी क्षण किती मोठा अनर्थ घडवू शकतो याचे हे उदाहरण आहे. देशासाठी जीवाचं रान करणारा जवान पण स्वतःच्या घरासाठी आयुष्य देऊन गेला. वीर जवान प्रमोद परशुराम जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.